मित्रांनो नमस्कार। आजचा झालेला धर्मदायचा पेपर कशा पद्धतीने आहे, शिफ्ट मध्ये कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारलेत किंवा प्रश्नाचा पॅटर्न नेमका कसा आहे त्या संदर्भात थोडंसं मला बोलावंसं वाटतं। त्यामुळे या ठिकाणी आपण म्हणजे एक स्लाइड जरी तुम्ही व्यवस्थित ही बघितलीत तर तुमच्या अगदी सहज लक्षात येईल की कशा पद्धतीचे प्रश्न किंवा कशा पद्धतीने प्रश्नाचं फ्रेमिंग आहे, कोणकोणते घटक कशा पद्धतीने विचारले गेलेत हे अगदी सहज पद्धतीने तुमच्या लक्षात येईल। म्हणजे जर प्रश्न जर बघितले किंवा पॅटर्न जर बघितला तर पॅटर्न मित्रांनो टीसीएसचा जसा पॅटर्न असतो तशाच पद्धतीने प्रश्नांचं स्वरूप जर बघितलं तर अगदी मॉडरेट लेवलचे प्रश्न आहेत। मराठीमध्ये जे घटक आहेत ते घटक तुम्हाला बऱ्यापैकी सगळे माहिती आहेत। पाठीमागचे सगळे टीसीएस पॅटर्नचे प्रश्न बघितले तर मराठीत तर तुम्हाला कुठेही अडचण येताना दिसणार नाही। सर्वनाम आहे, विशेषण आहे, योग्य क्रमाने लावा म्हणजे वाक्यातल्या संदर्भात, शुद्धलेखन आहे, उतारा आणि म्हणी। इंग्रजीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओज तुम्ही बघायला चालू करा। ते जर तुम्ही बघितलात तर हे सगळे घटक मित्रांनो अगदी इन डेप्थ कव्हर केलेले तुम्हाला दिसतील। म्हणजे होकॅबच्या बाबतीत तर आपली सिरीज जी चालू आहे 10चा सेशन तो व्यवस्थित बघायला चालू केला त्यातलीच होकॅब तुम्हाला येताना दिसेल। वन वर्ड सबस्टिट्यूट हेही आपल्याला माहिती आहे की कॉमन आहेत वन वर्ड, म्हणजे फारसे अवघड त्यांनी विचारलेलेच नाहीत। पॅसेजच्या बाबतीत मात्र पॅसेजच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल, थोडंसं वाचन असेल तर या पॅसेजवरचे आणि 3 प्रश्न आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूटला 2 आहेत। ओके, पॅटर्न जर बघितला तर पॅटर्न सगळा होकॅबच आहे। पॅसेज कशावर अवलंबून आहे? होकॅबवर। वन वर्ड सबस्टिट्यूट होकॅबवरच आहे। इडम्स, ओके, इडम्स फ्रेजेस तर बऱ्यापैकी तुम्हाला कव्हर करता येतील की ज्याची उत्तर अगदी सहज देता येतील। अगदी सोप्या इडम्स विचारल्या गेलेल्या आहेत। सिनोनिम्स अँटोनिम्स आहेत 2, राईट। पॅराजम्बलवर ज्या ट्रिक्स आपल्या चॅनलवर सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या ट्रिक्स मित्रांनो व्यवस्थित बघा, कारण व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितले तर तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही। फिल इन द ब्लँक्स, आता फिल इन द ब्लँक्स वरचा प्रश्न फक्त असा नसतो की बाबा फक्त टेन्स वरचेच प्रश्न विचारले जातात। फिल इन द ब्लँक्स ही कॉमन लाईन सुद्धा तो टेन्स वरचा प्रश्न असू शकतो, व्होकॅबवरचा प्रश्न असू शकतो, डबल फिलरचा प्रश्न असू शकतो। प्रश्नाचं स्वरूप फिल इन द ब्लँक्सला वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं जाऊ शकतं। याच्यामध्ये एरर डिटेक्शन दिलेलं नाही, पण पुढच्या शिफ्ट्समध्ये 100% एरर डिटेक्शनवर प्रश्न असणार म्हणजे असणार। सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे जवळजवळ 31 नियम आहेत। सगळे नियम मित्रांनो चॅनलवर आहेत। ते चॅनलवरचे सगळे नियम जर तुम्ही बघितले तर मित्रांनो तुम्हाला कुठंच अडचण येणार नाही। सगळे व्हिडिओज बघायला चालू करा। जीएस आणि जीकेच्या बाबतीत अगदी सोपं म्हणजे अगदी कॉमन लेवलचे प्रश्न तुम्हाला देतील। पॉलिटीवर 3-4 प्रश्न आहेत, हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्रीवर केस क्वेश्चन आहेत, ओके, करंट इव्हेंटवर आहे, बजेटवरचे प्रश्न आहेत। म्हणजे हे सगळे करंटचे प्रश्न जे आहेत, करंटचे व्हिडिओ जर बघितले असतील व्यवस्थित तर हे प्रश्न तुम्हाला एकंदरीत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मित्रांनो मॉडरेट आहे हे लक्षात घ्या। सगळं व्यवस्थित जर तुमची तयारी केलेली असेल तर चांगले मार्क्स मिळायला काहीच अडचण नाही। अशाच पद्धतीने तयारी करण्यासाठी 10चं जे सेशन आहे ते 10चं सेशन तुम्ही अटेंड करत चला। इंग्रजीच्या संदर्भातले जे व्हिडिओज आहेत ते सगळे व्हिडिओज मित्रांनो बघायला चालू करा। थँक्यू व्हेरी मच।